म्यानमार आणि थायलंडमध्ये महाकाय भूकंपाने हजारो लोकांचा जीव घेतला. 28 मार्च एक नॉर्मल दिवस होता, परंतु अवघ्या काही क्षणातच पूर्ण चित्र बदलून टाकले. 7.7 मॅग्नेट्यूडच्या अर्थक्वेकचे सेंटर तर म्यानमारचे शहर मांडले सांगितले गेले, परंतु त्याच्या झटक्याने 1000 किलोमीटर दूर असणाऱ्या थायलंडच्या कॅपिटल बँकॉकमध्ये भरपूर विध्वंस करून टाकला. रूप टॉप इन्फिनिटी पूलचे पाणी भयानक रूपमध्ये उसळत होते आणि भरपूर काही प्रमाणात हे पाणी बिल्डिंगमधून सरळ खाली पडताना दिसत होते. CCTV फुटेजमध्ये रूप टॉप पूल्सचे पाणी सरळ लोकांवरती पडताना दिसत आहे. पार्क ओरिजिन थोंगलोरचे 88 मीटर उंच टॉवर आकाशामध्ये पाळण्यासारखे झुलत असताना दिसत होते आणि यांच्यामध्ये बनलेले कनेक्टिंग ब्रिज सुद्धा कचऱ्यासारखे खाली पडत होते. 2018 पर्यंत बँकॉकमधल्या सर्वात उंच किंग पॉवर महानकुन नावाच्या टॉवरला सुद्धा याच अर्थक्वेकमुळे कित्येक फूट वरती आकाशामध्ये हलताना पाहिले गेले. बँकॉकच्या आउटकट्समध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन स्काय स्क्रॅपर सुद्धा अवघ्या काही सेकंदामध्ये जमिनीवर पडून गेला, ज्याच्या आतमध्ये अजून काही वर्कर्स अडकले आहेत. या भूकंपाचे झटके एवढे भयानक होते की लोकांमध्ये खूप गोंधळ उडाला आणि रस्त्यावरती लोक स्वतःची गाडी सोडून पळण्यास मजबूर झाले होते. या भयानक झालेल्या विध्वंसमुळे आतापर्यंत 1600 लोकांचे प्राण गेले आहेत, परंतु एक्सपर्टचे सांगणे असे आहे की हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. म्यानमार हे साऊथ ईस्ट एशियाचा तो देश आहे ज्याच्या खालून एक मेजर फॉल्ट लाईन जाते. या लाईनला सगाईंग फॉल्ट लाईन असे म्हटले जाते. ही एक ॲक्टिव्ह ट्रान्सफॉर्म फॉल्ट आहे, म्हणजे की इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकांना साईड बाय साईड घासत असते. या खूप जास्त ॲक्टिव्ह असतात आणि त्यामुळे इथे रेग्युलरली मिडियमपासून स्ट्रॉंग अर्थक्वेक येत असतात. म्यानमारमध्ये आतापर्यंत आलेले जे अर्थक्वेक आहेत ते याच फॉल्ट लाईनमुळे आलेले आहेत. मित्रांनो, इतिहासामध्ये पाहिले गेले तर या फॉल्ट लाईनमुळे म्यानमारच्या आजूबाजूला आतापर्यंत जवळजवळ 68 भूकंप रेकॉर्ड केले गेले आहेत. सर्वात पहिला अर्थक्वेक साल 1429ला रेकॉर्ड झाला, परंतु 7.7 मॅग्नेट्यूड एवढे मोठे भूकंप इतिहासामध्ये फक्त 4 वेळा आले आहेत आणि पाचवा 28 मार्च 2025ला या भूकंपाने खूप मोठा विध्वंस करून टाकला. पण आता शहरी भागामध्ये उभारणाऱ्या मोठमोठ्या बिल्डिंगवरती सेफ्टीबद्दल खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.